ओके, लक्ष द्या. या क्लासमध्ये आपण पुढे जाऊयात. जसं मी तुम्हाला म्हणलं, या चॅप्टरचे 3 भाग पडले होते. पहिल्या भागात आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्ड कसं काढायचं. त्यासाठी आपण 2 लॉ बघितले, बायट-सेवर्ट लॉ आणि एम्पियर सर्किटल लॉ. ओके, तर त्याचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आता लेट अस गो टू सेकंड पार्ट. काय, ठीक आहे, आता मला मॅग्नेटिक फील्ड काढायचं कसं हे कळलं. आपल्याला सिलेबसमध्ये हे 2-3 गोष्टीच जास्त शेप्स आपल्याला आहेत. ते म्हणजे एकतर इन्फायनाइटली लॉंग वायर किंवा एनी स्ट्रेट कंडक्टर, इन्फायनाइटली लॉंग वायर, सेमी इन्फायनाइट, त्याचे सबटाईप्स आहेत. त्यानंतर सर्क्युलर कॉईल, त्याचे सबटाईप सेमी सर्क्युलर वगैरे येऊ शकतात. आणि याची कॉम्बिनेशन्स, आणि मग सर्क्युलर कॉईलच्या ॲक्सिसवरचा पॉईंट वगैरे. बस. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणि सोलेनॉइड आणि टॉरॉइड, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाकी शेप्स नाही आहेत. असे कुठले कॉम्प्लिकेटेड शेप्स आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. ओके, फोर्स ॲक्टिंग. लेट अस गो टू द नेक्स्ट पार्ट. आता मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ काढता आली किंवा मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू, ज्याला आपण बी म्हणतो, त्याला मॅग्नेटिक इंडक्शन असं त्यांनी शब्द वापरलेला आहे पुस्तकात तुमच्या. तर ते काढता आलं आपल्याला. ठीक आहे, तर पुढचा पार्ट बघू. फोर्स ॲक्टिंग ऑन अ मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड बघू. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हे पहिल्या या चॅप्टरच्या इंट्रोडक्शनच्या वेळेला सांगत होतो की ऑयस्टरनी काय केलं. एका कंडक्टरमधनं करंट पास होत होता, तर त्याच्या शेजारी एक चार्ज क्यू स्टेशनरी ठेवला होता. पण त्यांनी काय ऑब्झर्व केलं, चार्ज क्यू स्टेशनरी आहे, करंट पण स्टेबल करंट फ्लो होतोय. तर काय व्हायला लागलंय, याच्यावर हा म्हणजे मुवमेंट 0 आहे, हा हल्लाच नाही. पण त्यांनी जेव्हा या चार्जला थोडीशी व्हेलॉसिटी दिली, तेव्हा काय झालं, तो चार्ज ते हलायला लागला. ओके, त्यांनी स्ट्रेट पाथ फॉलो करायच्या ऐवजी त्याने असं काहीतरी कर्व ट्रेस केला, असा गोल गेला तो. इंटरेस्टिंग. गोल जायला नको होता. आणि ज्या अर्थी हा, आणि दिस वॉज अ सर्क्युलर पाथ, परफेक्टली सर्क्युलर पाथ होता हा. ठीक आहे. ओके, ज्या अर्थी एखाद्या गोष्ट सर्कलमध्ये फिरतोय त्या अर्थी त्याच्यावर बाहेरनं फोर्स लागायला पाहिजे. त्याला सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो आपण. त्या सेंट्रिपेटल फोर्सशिवाय एखादा ऑब्जेक्ट गोल फिरूच शकत नाही. म्हणजे त्यांनी कन्क्लूड केलं की हा चार्ज स्टेशनरी असताना काहीच फोर्स एक्सपिरियन्स करत नव्हता, पण जेव्हा हा मूव्ह करायला लागला तेव्हा हा काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स केला. नंतर जाऊन त्याला मग मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो या करंटमुळे, आणि त्या मॅग्नेटिक इफेक्टमुळे याच्यावर फोर्स लागतो. बरं, हे त्याचं कन्क्लुजन झालं. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, भरपूर एक्सपेरिमेंट्स करत गेले, एक्सपेरिमेंट्सवरनं ऑब्झर्वेशन्स करत गेलं. तर मी काही ऑब्झर्वेशन तर लिहितो, नोट डाऊन करा. पहिलं त्यांनी ऑब्झर्वेशन काय केलं की हा जो लागलेला फोर्स आहे, हा फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू. म्हणजे काय, जर क्यूची, आता हे 1 कुलम ठेवला त्याने काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स केला, 4 कुलम ठेवला तर जास्त फोर्स एक्सपिरियन्स केला, 4 टाइम्स एक्सपिरियन्स केला. म्हणजे जितका हा क्यू वाढला जास्त, तितका ह्यानी फोर्स एक्सपिरियन्स केलेला जास्त. हे पहिलं ऑब्झर्वेशन होतं. दुसरं ऑब्झर्वेशन त्यांनी काय केलं की हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. नाही का, त्याला आपण व्हेलॉसिटी दिली ना, बरोबर ना, त्याला व्हेलॉसिटी दिली, पुश केली, व्हेलॉसिटी दिली, त्या व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडवर पण हा फोर्स प्रपोर्शनल होता. म्हणजे व्हेलॉसिटी जास्त तर फोर्स जास्त, व्हेलॉसिटी कमी तर फोर्स कमी. बरं, इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. तिसरं त्यांनी ऑब्झर्वेशन काय केलं, हा फोर्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. जर करंट फ्लो जास्त होत असेल तर हा फोर्स जास्त एक्सपिरियन्स केला याने. कळतंय का? बघा, फोर्स जास्त एक्सपिरियन्स करण्याचा अर्थ काय, mv²/r ना. सेंट्रिपिटल फोर्स हा जास्त झाला म्हणजे r कमी झाला. म्हणजे काय झालं, करंट वाढला म्हणजे ह्याने तर लगेच टर्न घेतला, लगेच, म्हणजे रेडियस कमी झाली. कळतंय का? फोर्स वाढणं म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स वाढणं म्हणजे रेडियस फार कमी होणं ना. ओके, म्हणजे या रेडियस वरनं त्याला कळलं की फोर्स कमी होतोय, जास्त होतोय, वॉट एव्हर. ओके, कम बॅक. तर काय, फोर्स, करंट वाढला, करंटची अमाऊंट 2 एम्पियरचं 5 एम्पियर झाला, तर फोर्स पण एक्सपिरियन्स केलेला वाढला. हे त्याला कळलं कसं, कारण याची रेडियस कमी झाली, याच्या सर्क्युलर पाथची रेडियस कमी झाली. ओके, हे एक ऑब्झर्वेशन केलं. चौथं ऑब्झर्वेशन काय केलं की दिस फोर्स इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन साइन ऑफ थीटा. थीटा काय आहे, वेअर थीटा काय आहे, थीटा इज अँगल बिटवीन
बी अँड व्ही, अँगल बिटवीन बी व्हेक्टर आणि व्ही व्हेक्टर. अच्छा, त्यांनी असं सगळं हे केलं, ऑब्झर्व केलं. बरं, अजून एक काय केलं, जसं त्यांनी भरपूर एक्सपेरिमेंट्स केले. लक्षात घ्या किती कष्ट त्यांनी घेतले असतील. असं एक एक एक्सपेरिमेंट करायला कदाचित त्याचे असं सगळं सेटअप करणं आणि मेजरमेंट्स घेणं. ही मे हॅव स्पेंड days, weeks together for one such observations, and putting all these observations together, then the law came about. आणि मग आपण तो लॉ आता रेडीमेड वापरतो. बघा, दिस वॉज वन थिंग. त्यानंतर त्यांनी अजून एक ऑब्झर्वेशन काय केलं, बेसिकली त्यांनी हा साईन थिटाचं रिलेशन जे आहे हे कसं काढलं. एफ फोर्स इज प्रपोर्शनल टू थिटा एक कळत होतं, ठीक आहे, म्हणजे थिटा अँगल वाढला तर, पण साईन थिटाच का, कॉस थिटा का नाही. ह्याच्यासाठी अजून एक काय कारण त्यांनी ऑब्झर्व केलं. त्यांनी काय केलं ऑब्झर्वेशन, इफ व्ही इज पॅरलल टू बी, इफ व्ही इज पॅरलल टू बी, त्यांनी फोर्स एक्सपिरियन्स केला 0. अमेझिंग. म्हणजे हा चार्ज रेस्टवर होता तेव्हा पण 0 फोर्स एक्सपिरियन्स केला. हा व्हेलॉसिटीने मूव्ह करतो तेव्हा त्यांनी फोर्स एक्सपिरियन्स केला. पण जेव्हा ही व्हेलॉसिटी बीला कशी झाली, पॅरलल झाली, तेव्हा पण फोर्स 0 एक्सपिरियन्स केला. मॅजिकल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता या ठिकाणी बी कुठे सांगा मला, या ठिकाणी या क्यूच्या ठिकाणी बी कुठे आहे, बीची डायरेक्शन कुठे आहे, खाली आत आहे का बाहेर आहे किंवा कुठे आहे. बघा बीच्या डायरेक्शनसाठी बघा बायट-सेवर्ट्स लॉ, डीएल वेल, किंवा आपण हे डीएल इज अलॉंग करंट ना, डीएल क्रॉस आर, आर इज लाईन जॉइनिंग द दिस पोझिशन वेक्टर ऑफ द डीएल क्रॉस आर. बघा थंब इज गोईंग डाऊनवर्ड्स. म्हणजे या ठिकाणी बी ची व्हॅल्यू कुठे आहे, खाली जातीये. अच्छा, दॅट इज, या केसमध्ये बी खाली चाललाय ना, दाखवलं मी तुम्हाला आता, बी खाली चाललाय. दॅट इज इफ व्ही पण खाली जाणार असेल, तुम्हाला कळतंय का. म्हणजे या क्यूला मी अशी व्हेलॉसिटी द्यायच्या ऐवजी अशी आतल्या वेक्टरमध्ये दिली असती, व्हेलॉसिटी या डायरेक्शनला दिली असती, तर काय झालं असतं, हा व्ही पण पॅरलल झाला बीशी ना, कारण बी खाली चाललाय, व्ही पण जर खाली चालला, दोघं पॅरलल झाले एकमेकांशी. हा, तर त्यांनी काय ऑब्झर्व केलं, जेव्हा दोघं एकमेकांना पॅरलल होते तेव्हा त्यांनी ऑब्झर्व केलं की फोर्स ऑन दिस चार्ज वॉज 0. अगेन परत 0. म्हणजे तो चार्ज मूव्ह करतोय पण 0 फोर्स. याचा अर्थ काय, इट विल फॉलो अ स्ट्रेट लाईन, अशी स्ट्रेट लाईन फॉलो करेल, गोल फिरणार नाही, काही नाही, डेविएट होणार नाही. कळते सगळे ऑब्झर्वेशन्स. लेट मी क्विकली रिपीट. पहिलं ऑब्झर्वेशन होतं की त्यांनी ऑब्झर्व केलं की हा जो फोर्स एक्सपिरियन्स केला या चार्जनी, तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. फर्स्ट. सेकंड, त्यांनी एक्सपिरियन्स केला हा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्पीड ऑफ द किंवा मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी किंवा स्पीड. आणि दिस फोर्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. आता हे का मला सांगा, आय वाढला की बी वाढणार ना, कारण आपल्याला माहिती आहे बायट-सेवर्ट लॉ मध्ये काय होतं, आय वाढला μ0I/4π ना, तर आय वाढला की बी वाढणार ना. ह्याचं कारण काय आहे, आय वाढला की बी वाढणार. कळतंय का. हां, असं सगळं त्यांनी, म्हणून बी वाढला की फोर्स वाढणार. दॅट वॉज द लॉजिक. ठीक आहे, त्यांनी हे ऑब्झर्व केलं. त्यानंतर हे ऑब्झर्व केलं. अच्छा, म्हणजे एफ हा डिपेंड करतो थिटावर, हे कळलं होतं, पण सायनस थिटा त्यांनी का घेतला, कारण ह्या ऑब्झर्वेशनमधून त्याला कळलं. मला सांगा, असे कधी होतं जेव्हा दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल असताना त्यांचा म्हणजे त्यांच्यामधला अँगल किती होतो, 0 होतो ना, बरोबर नाही. मग साईन 0 असतो ना, साईन 0 झाला. तुम्हाला कळत आहे. कोसाईन का नाही घेतले, तर कारण कोसाईन 0 1 झालं असतं, मग फोर्स वुड हॅव बीन मॅक्सिमम दॅट टाइम, 0 झालाच नसता, म्हणून त्यांनी इथं साईन घेतला. कळलंय. हां, म्हणजे इफ व्ही इज इनसाइड देन फोर्स इज 0, याचा अर्थ दॅट इज, म्हणजे या केसमध्ये तुम्हाला कळतंय. ओके, त्यांनी हे सगळे ऑब्झर्वेशन केले. मग या असं कुठलं एक्सप्रेशन जोडता येईल की या सगळ्या ऑब्झर्वेशन्सना एनकम्पास करेल, तर त्यांनी म्हणून असा एक त्यांनी जोडला की म्हणजे दॅट वेक्टर फॉर्ममध्ये देतो मी, दॅट एफ इज इक्वल टू, बरं, किंवा लेट राईट इन मॅग्निट्यूड फॉर्म फर्स्ट. मॅग्निट्यूड ऑफ एफ इज इक्वल टू क्यू इंटू व्ही, मॅग्निट्यूड ऑफ व्ही इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साईन थिटा. असं त्यांनी एक्सप्रेशन काढलं. बघा, क्यू वाढला, हे वाढलं, बघा, क्यू वाढला, हे वाढला, व्ही वाढला, हा वाढला,
आय वाढला म्हणजे बी पण वाढला, बी वाढला म्हणजे एफ वाढला. आणि साइन थिटा आणि एफचं रिलेशन आहे, कळतंय का? असं त्यांनी एक इक्वेशन बनवलं. हे इक्वेशन कुठनं आलं? या सगळ्या ऑब्झर्वेशनवरून त्यांनी हे असं असावं, यात काहीतरी कॉन्स्टंट असेल, काहीतरी के, पण त्यांनी एक्सपेरिमेंट करून काढलं की कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 होती. म्हणजे हे एक्झॅक्टली असं मॅच होतंय इक्वेशन. दॅट वॉज आउटपुट. आता मला सांगा, आपण व्हेक्टरमध्ये व्हेक्टर ए ची मॅग्निट्यूड, व्हेक्टर बी ची मॅग्निट्यूड आणि साइन ऑफ अँगल बिटवीन द टू, ह्याला काय म्हणतो आपण? ए क्रॉस बी म्हणतो. तसंच मग काय लिहिता येईल मला व्हेक्टर फॉर्ममध्ये? व्हेक्टर एफ इज रिटर्न ॲज क्यू इंटू ब्रॅकेट व्हेक्टर व्ही क्रॉस बी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, वेक्टर व्ही क्रॉस बी. कळतंय का? ओके, दिस इज सेंट्रल फॉर्म्युला या चॅप्टरमधला. या टॉपिकचा हा सगळ्यात सेंट्रल फॉर्म्युला आहे. आणि हा या एका फॉर्म्युलावर बाकी सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ओके, बघा आता पुढे अजून अनालाइज करायला जाऊ की त्यांनी अजून एक ऑब्झर्वेशन काय केलं. इनफॅक्ट हा 5व्या नंतर 6वा पॉईंट तुम्ही पहिल्यांदा लिहून तुम्ही हे लिहू शकता. 6वा पॉईंट त्यांनी ऑब्झर्व काय केलं की हा जो चार्ज आहे, ठीक आहे, हा जेव्हा असा जात होता तेव्हा असा गोल फिरला, पण हा गोल हा कसाही फिरू शकत होतो ना. लक्षात घ्या, ह्याला जर मी फोर्स लावतोय याला, तर हा कसाही फिरतोय, ह्याला काही नियम नाही ना. म्हणजे असंच गोलच फिरायला. मला सांगा, हा एक्झॅक्टली गोल फिरत असेल, एक्झॅक्टली गोल, आणि ते पण या एक्झॅक्ट या प्लेनमध्येच फिरतो, या वहीच्या प्लेनमध्येच फिरला तो गोल असा एक्झॅक्टली. याचा अर्थ काय? ज्या अर्थी गोल फिरला, मला सांगा एखादा ऑब्जेक्ट गोल कधी फिरतो? हा ऑब्जेक्ट गोल कधी फिरेल? जेव्हा त्याच्या प्रत्येक इन्स्टंटला त्याच्या व्हेलॉसिटीला तो सेंट्रिपिटल फोर्स टँजेन्शियल असेल. या पॉईंटला आला तो, तर त्याची व्हेलॉसिटी या इन्स्टंटेनियस आणि सेंट्रिपिटल फोर्स खाली ना टँजेन्शियल असेल ना. जेव्हा असं होतं तेव्हाच एखादा ऑब्जेक्ट गोल फिरतो ना. बघा, दगडाला दोरी बांधलेली वगैरे, ॲट एव्हरी इन्स्टंट द स्ट्रिंग इज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट. किंवा स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंगच्या आतनं टेन्शन आहे ना, सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट. कळतंय? त्यांनी हे बघितली. याचा अर्थ काय? त्याला काय कळलं की हा जो फोर्स लागतोय, आता ह्याच्यावर फोर्स लागायची डायरेक्शन अशी असली पाहिजे. या इन्स्टंटला फोर्स कसा लागला पाहिजे? असा. का असा? कारण या इन्स्टंटला व्ही असा आहे आणि व्ही असा आहे आणि एफ असा आहे, आणि बी पण खाली चालणार आहे. बी खाली आहे, लक्षात घ्या तुम्ही, बी खाली आहे, हा बी आहे, हा व्ही आहे, तर एफ कसा आहे? असा आहे. तुम्हाला हे कळतंय का? बघा, हा ऑरेंज पेन म्हणजे बी आहे, येलो पेन म्हणजे व्ही आहे, आणि माय फिंगर इज एफ. तुम्हाला हे कळतंय का? बघा, हे असं कॉम्बिनेशन काहीतरी झालं त्याचं. डू यू अंडरस्टँड दॅट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर त्या स्टाईल मारण्यासाठी आपण ते फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल शिकूयात. त्याची काही गरज नाही, टाइमपास येतो रूल, पण ठीक आहे. थोडा प्रत्येक पुस्तकात स्टाईल मारलेली असते आणि ते शिकलं की असं वाटतं की वा, काहीतरी भयानक, काहीतरी भारी काहीतरी शिकलो आपण असं वाटतं. ते बघू आपण जेव्हा येईल तेव्हा. बेसिकली टाइमपास येतो. हे मेन हे तुम्हाला व्हेक्टर प्रोडक्ट येतो, तुम्हाला डायरेक्शन कळती. ज्या लोकांना व्हेक्टर प्रोडक्ट कसं करायचं माहीत नसतो त्यासाठी तर त्यांच्यासाठी ते फ्लेमिंगचं ते असला रूल आहे, ते लेफ्ट हँड रूल आहे. 4 फिंगर फॉर फील्ड, दिस फॉर वेलॉसिटी, दिस इज फॉर द फोर्स वगैरे. एनिवे, ते बघूयात आपण. इट्स नॉट अ प्रॉब्लेम, पण इट्स अ टाइमपास. दिस इज इम्पॉर्टंट. आपल्याला व्हेक्टर प्रोडक्ट होतं त्याची काही गरज पण नाही, ते शिकायची गरज नाही. रिडंडंट टॉपिक येतो. ओके, पण तर फ्लेमिंगनी केलं आहे, त्याला पण जरा आपण समाधान वाटावं. आपण करूयात, शिकूयात. बघा, तर हे तुम्हाला कळतंय का? ओके, हां, मी हे सांगत होतो की द चार्ज फॉलोड एक सर्क्युलर पाथ. मला सांगा, सर्क्युलर पाथ फॉलो करतोय ह्याचाच अर्थ काय आहे? फोर्स जो हा सेंट्रिपिटल फोर्स आहे ना, हा जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स काय ऍक्ट करेल? इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्ही. आणि या इन्स्टंटमध्ये मला माहिती आहे व्ही परपेंडिक्युलर टू बी, म्हणजे बी ला व्ही परपेंडिक्युलर आहे आणि व्ही ला एफ परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एफ इज परपेंडिक्युलर टू बोथ व्ही अँड बी. हे असं कधी होतं? क्रॉस प्रोडक्टमध्ये होतं. बघा ना,
ए क्रॉस बी व्हेक्टर जेव्हा असतात एका प्लेनमध्ये, व्हेक्टर ए व्हेक्टर बी अशा प्लेनमध्ये असतात, तेव्हा व्हेक्टर ए क्रॉस बी असा असतो ना, म्हणजे व्हेक्टर ए क्रॉस बी इज परपेंडिक्युलर टू व्हेक्टर ए ऑल्सो, व्हेक्टर बी ऑल्सो, बिकॉज इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग ए अँड बी ना. सिमिलरली मी जर आता व्ही आणि बी कंटेन करणारे प्लेन काढलं तर प्लेन असा असेल, मला सांगा असा असेल, असं एक प्लेन काढलं तर हे प्लेनमध्ये व्ही असा आहे आणि बी खाली आहे, दिसतंय तुम्हाला हे? कॅन यू सी दिस? ओके, या प्लेनला एफ परपेंडिक्युलर आहे असं. कॅन यू इमॅजिन दिस? बघा, तर याच्यावरनं त्यांनी बाय एन कंपासिंग किंवा आपण म्हणू बाय अकोमोडेटिंग all these observations we obtain or not we obtain, he obtained, or it was obtained, passive voice म्हणून, it was ascertained, लिहा इंग्लिश काहीतरी, ascertained that this holds true. आणि याचा अर्थ काय? हे असं आहे. अच्छा, क्यूच्या वरती डोका टोपी नका घालू, वेक्टर नका. क्यू चार्ज स्केलर क्वांटिटी आहे, फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे आणि व्ही आणि बी वेक्टर क्वांटिटी आहे. तर गडबडीत क्यूला पण टोपी घातली. हे सगळं लिहून घ्या, आणि हे लिहून घ्या, हे 5-6 ऑब्झर्वेशन लिहून घ्या आणि फोर्स इक्वेशन आणा. ओके, बघा लिहून झालं असेल तर इथे एक पॉइंट नोट करा. नोट काय करा, हा जो क्यू आहे हा क्यू सबस्टिट्यूट विथ साइन, असं एक ॲरो तुम्ही काढायची गरज नाही आहे, असे काढलं तरी काही बिघडणार नाही. सबस्टिट्यूट क्यू विथ साइन, हे फार इम्पॉर्टंट आहे, हे लिहायची गरज आहे. कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करता चांगलं, पण क्यू जर निगेटिव्ह चार्ज असेल तिथं तर मायनस ठेवायचं विसरलं की सगळं गडबड झाली. म्हणून हे लिहून घ्या, सबस्टिट्यूट क्यू विथ साइन, लिहिलं हे. आता पुढे बघू. ओके, आता हे तर मी लिहिलं आणि याची मॅग्निट्यूड पण लिहिली, क्यू व्ही बी साइन थिटा. आणि डायरेक्शन काय तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट माहिती आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्शन काढता येते. ओके, तो फ्लेमिंग रूल तुम्हाला सांगतो मी. पहिल्यांदा आपण सिम्पल डायरेक्शन बघूयात. बरं ठीक आहे, फ्लेमिंग रूल सांगूयात आपण. बरं, तो फ्लेमिंग रूल एनिवे बोर होतो. ठीक आहे, आपण अजून एक पॉईंट जस्ट कव्हर करतो, देन वी विल गो टू फ्लेमिंग रूल. आपल्या सिलेबसमध्ये, सीईटीच्या सिलेबसमध्ये लक्षात घ्या, थिटाची व्हॅल्यू ही 99.999999% म्हणजे ऑलमोस्ट 100% थिटाची व्हॅल्यू असेल 90 डिग्री. म्हणजे काय, आपल्याला असे केसेस स्टडी असतील एक्झाममध्ये आपल्या की जेव्हा व्ही आणि बी एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. कळतंय का? थिटा म्हणजे अँगल बिटवीन व्ही अँड बी ना, म्हणजे व्ही आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ओके, मग लिहितो आम्ही, इफ थिटा इज 90 डिग्री दॅट इज व्ही अँड बी आर परपेंडिक्युलर. तसं जर असेल तर एफची व्हॅल्यू आता किती येते, एफची मॅग्निट्यूडला काय लिहू येतं, व्ही बी साइन 90 इज 1, इट इज सिम्पली क्यू व्ही बी. एकदम छान क्यूट इक्वेशन मिळालं, एफ इक्वल टू क्यू व्ही बी. बघा, इवन डायमेन्शन अनालिसिस करून बघा हे मॅच होत आहे का, करून बघा. व्ही व्हेलॉसिटी, बी मॅग्नेटिक फील्ड, क्यू चार्ज, हे डायमेन्शन फोर्स यायला पाहिजे. बरं, आता डायरेक्शनचं जरा बघू. पहिल्यांदा ते फ्लेमिंगचा रूल दाखवतो तुम्हाला, तर तुम्हाला पण जरा वाटेल की मास्तरांनी काय शिकवलं आज. बघा, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, मस्त लिहून घ्या, मोठे मोठे डायग्राम काढा. ओके, हां, तर प्रत्येक जण काय करा, आता टेक आउट युअर लेफ्ट हँड करतोय, डावा हात घेतला पुढे. ओके, डावा हातचं काय करा, हे फर्स्ट फिंगर, ह्याला म्हणतात फर्स्ट फिंगर ना, तुम्हाला फिंगर्स शिकवतोय मी आता. हे झालं फर्स्ट फिंगर वर मी लिहितो बी. काय लिहितो, राईट डाऊन, फर्स्ट फिंगरवर लिहा बी. ओके, त्यानंतर ओपन द मिडल फिंगर, या फिंगरवर लिहा
व्ही, वेक्टर व्ही. ओके, हे काय बी व्ही आणि मग हे काय पाहिजे एफ. हे लिहा, डू इट, दाखवा मला फोटो काढून नंतर. बघा बी व्ही आणि एफ. ओके बघा, दिस इज फ्लेमिंग्स रूल. आता तो फ्लेमिंग काय सांगतो, आता मगाच्या या डायग्राममध्येच बघा मी काय करतो, बी कुठे आहे, बी खाली आहे ना. ओके, पुट दिस फर्स्ट फिंगर, असं लक्षात घ्या कधी पण एक तुम्हाला विसरायचं नसेल तर, 4 फिंगर हे फला 4 फिंगर म्हणतात मराठीत का इंग्लिशमध्ये. 4 फिंगर फॉर फील्ड. 4 फिंगर कशात वापरायचा, फील्ड, एफ आणि एफ लक्षात ठेवा. 4 फिंगर फॉर फील्ड, हे वेलॉसिटी आणि थंब फॉर फोर्स. ओके, थांबा जरासं, हे आता मला बसावं लागेल नीट. हां ओके, सो लुक ॲट दिस डायग्राम. बी आत जातोय, ओके नाही, बी आत जातोय, व्ही इथं येतोय. लुक ॲट दॅट, नाव लुक ॲट दॅट, बी आणि व्ही. आता माझा थंब इज शोईंग एफ, कळतंय का. हां, दिस इज फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, ॲज सिम्पल ॲज दिस. कळलं. आता हे काय टाइमपास लिहित बसत नाही मी, तर डायग्राम मस्त वेळेस काढा, टार्गेटमध्ये दिलेली आहे. असं हात, हे थंब काढा, असं. काय झालंय, किती फिंगर काढल्या, एक नाही, नखं वाढलीच फार. लॉकडाऊनमुळे काही झालं नाही नखं कापणं पण या माणसाचं. हां, हे काय आहे, दिस इज फॉर बी, दिस इज फॉर व्ही, दिस इज फॉर एफ. लिहून घ्या, जाऊ दे, तुम भी काय याद रखोगे. लिहा आहे आणि लाईक दिस. कळतंय. ओके, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे, तर मी जसं म्हणल्याप्रमाणे या रूलची काही गरज नाही. इट इज सिम्पली क्रॉस प्रोडक्ट. दहावी 9वी 8वीमध्ये जेव्हा तुम्ही हे मुलांना शाळेत शिकवता तेव्हा ते क्रॉस प्रोडक्ट त्यांना माहीत नसतो. मग त्यांना सब सिम्पल काय आहे, हे दिस इज सिम्पल, हे कसं करा, असं ये टाळ्या वाजवा, मग सगळे मुलं खुश, एकदम वाव, काय तरच मस्त, एकदम टेक्नॉलॉजी शिकलो असं काहीतरी फील येतो. तर टाइमपास आहे. बघा, तरी तुमच्या नोटमध्ये लिहून घ्या मनाच्या समाधानासाठी. बरं, आता लेट अस गो टू सम डायरेक्शन कॅल्क्युलेशन. बघू एखादं डायरेक्शनची प्रॅक्टिस करू. डायरेक्शन प्रॅक्टिस लिहायची, असं काही टायटल याची गरज नाही, मी तुम्हाला इथे लिहितोय. इट्स अप टू यू वेदर यू वॉन्ट टू राईट. जसं आपण क्रॉस प्रोडक्ट डायरेक्शन प्रॅक्टिस केली होती तसंच बोला. प्रत्येक जण ते पुढचे 4-5 एक्झाम्पल देतोय. मी हे जर ड्रॉइंग केलं की तुम्ही पॉज करा, स्वतः विचार करा, तुम्हाला हे वापरायचं आहे, हे वापरा, क्रॉस प्रोडक्ट वापरा, स्वतः विचार करा आणि मला सांगा डायरेक्शन कशी येईल याची. ओके, हा आहे बी आणि हा आहे व्ही. बोला, आणि हा चार्ज क्यू आहे. फाइंड डायरेक्शन ऑफ एफ. पॉज करा. केलं, डायरेक्शन आली एफची. बघा कसं येतं आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडत्या लॉनी सांगतो. पहिले बी इथं आहे आणि व्ही असा आहे. अरे तेच झालं मगाचंच. तर एफ असा येणार ना. ओके, म्हणजे या ठिकाणी तर फोर्स कसं लागेल, असं लागेल. ओके, आता हे क्रॉस प्रोडक्टनी कसा येतो, एफ इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी ना. क्रॉस प्रोडक्टनी काय, तुम्हाला एफ ची डायरेक्शन इज सेम एज व्ही क्रॉस बी. जस्ट पुट इट, व्ही क्रॉस बी. आलं आन्सर. सिम्पल. उगा ते 3 बोटं लक्षात ठेवायचं, कुठल्या बोटावर काय आहे. चुकून कोणीतरी गडबड ह्याला व्हेलॉसिटी घेतली की म्हणजे सगळं बोंबलं परत. बघू दुसरं एक्झाम्पल. ओके, मला एक इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट सांगायची आहे बिफोर आय गो अहेड. मला खरंच शंका आहे, किती लोक व्हिडिओ बघतायत, आणि माझी शंका फक्त दूर करण्यासाठी आय एम गिविंग यू अ स्मॉल थिंग टू डू. जे लोक हा व्हिडिओ बघतायत, सध्या ऐकतायत, ते लोक काय करा, इमिजिएटली व्हिडिओला पॉज करा. तुम्ही ज्या इन्स्टंटला बघताय त्या इन्स्टंटला पॉज करा आणि हा स्माइली टाका. हा स्माइली आपल्या फेसबुकच्या ग्रुपवर पोस्ट करा. असा सेम कॉम्बिनेशन असं पोस्ट करा. जस्ट मला कन्फर्मेशन येऊ देत की किती लोकांकडनं हा स्माइली येतो.
दॅट विल आय अंडरस्टँड की इतकी लोक व्हिडिओ खरंच बघतायत. आणि बघूयात, लेट मी जस्ट सी किती लोक बघतायत. म्हणजे मला कळेल किती लोक बघत नाही आहेत आणि नुसतं तरी नोट सबमिट करतायत. डू इट. जे लोक व्हिडिओ बघतायत हा स्माइली इमिजिएटली आता पोस्ट करून टाका. आणि तुमच्या मित्रांना सांगू नका की असं पोस्ट करायचं आहे. डोंट डू इट. डोंट. तुम्ही मित्रांना मदत करत नाही असं सांगून हार्मच करताय. कळतंय? ओके फाईन. कम बॅक. तर दुसरं एक्झाम्पल बघा. असा एक चार्ज क्यू आहे, त्याची ही व्हेलॉसिटी आहे. ही व्हेलॉसिटी आहे आणि असा बी आहे. सांगा डायरेक्शन. त्यानंतर तिसरा आहे असा हा व्ही आहे, हा व्ही आहे आणि असा बी आहे. हा चार्ज मायनस क्यू आहे. दोन्ही केसमध्ये सांगा डायरेक्शन. ओके. कसं बघा, या केसमध्ये कशी येणार डायरेक्शन? व्ही क्रॉस बी आहे ना माझ्याकडे. व्ही इनसाइड आणि क्रॉस बी. व्ही कडनं बी ला आणा फिंगर्स. लुक ॲट द थंब. इट्स गोइंग लाईक दिस. ओके. म्हणजे या ठिकाणी फोर्स कसा लागणार? असा लागणार. ओके. या ठिकाणी व्ही क्रॉस बी. आता व्ही माझं चुकलं इथं. व्ही क्रॉस बी. व्ही बाहेर आहे. सो सॉरी. हा व्ही बाहेर आहे ना. डॉट आहे. हा डॉट आहे. ओके. मी हा क्रॉस आणि डोक्यात माझा हा क्रॉस घेतला. ठीक आहे. हा डॉट आहे. सॉरी. व्ही क्रॉस व्ही वरती आहे ना. व्ही क्रॉस बी वरती गेला थंब. म्हणजे त्याच्यावर चार्ज असा लागेल, त्याच्यावर फोर्स असा लागेल. याच्यावर कसं लागेल? आता ह्याच्यात व्ही आत चाललाय. व्ही क्रॉस बी म्हणजे फोर्स डायरेक्शन अशी लागेल. पण नाही असं वाटतं. तुम्ही बऱ्याच जण किती लोकांनी असं काढलेलं आहे. त्यांचं चुकलं. का चुकलं? बघा, व्ही क्रॉस बी ही डायरेक्शन बरोबर आहे. पण आता चार्ज काय आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. चार्ज कसा आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे जर मी तर निगेटिव्ह चार्ज ठेवला तर काय होईल? डायरेक्शन एफ ची फ्लिप झाली. एवढ्याच्या डायरेक्शनच्या उलटी झाली डायरेक्शन या निगेटिव्ह साईनमुळे. म्हणजे आता व्ही क्रॉस बीची डायरेक्शन अशी झाली, बरोबर आहे. पण फोर्स डायरेक्शन अशी राहणार नाही, कारण हा निगेटिव्ह साईनमुळे फोर्स डायरेक्शनची पलटी होईल, म्हणजे अशी. कळतंय का? हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणूनच तिथं मी तुम्हाला नोट लिहवली की क्यू ऑलवेज सबस्टिट्यूट क्यू अलॉंग विथ साईन. नाहीतर गडबड होणार आहे. बघा, साईनवर अजून एक एक्झाम्पल करून दाखवा मला. समथिंग लाईक हा घ्या व्ही आणि हा घ्या बी आणि हा मायनस क्यू. बोला डायरेक्शन. एफची डायरेक्शन कशी आहे? व्ही क्रॉस बी ना. वरती असायला पाहिजे व्ही क्रॉस बी, बरोबर आहे. पण या मायनस साईनमुळे, क्यूच्या मायनस साईनमुळे खाली फ्लिप होईल. म्हणजे आता फोर्स कसा लागेल? क्रॉस खाली आतल्या बाजूला लागेल. कळलंय? डायरेक्शन कशी काढायची कळले तर त्या फ्लेमिंग रूलचे काहीही गरज नाही आहे. इथं कुठंच वापरायची गरज नाही. तो 4 फिंगर फॉर फील्ड आणि मग हे इथं असेल तर हे एफ असं येईल ना. ओके. पण तुम्हाला हे झालं फोर्स डायरेक्शन. व्ही क्रॉस बीची डायरेक्शन झाली, पण मायनस क्यूमुळे आता हे आन्सर होणार नाही, पलटी जाणार आहे, म्हणजे खाली जाणार आहे. कळतं ना? ओके. त्यामुळे आपला क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला कळला की ते फ्लेमिंग रूलची काहीही गरज नाही. ॲब्सोल्युटली रिडंडंट आहे तो. इथं कसं काढला ते व्ही क्रॉस बी. इथं किती अवघड आहे. तर व्ही क्रॉस बी हे करून बघा, फ्लेमिंग रूलनी काही गरज नाही. ठीक आहे. ओके. पुढे बघा. आता पुढची हेच 5वंच घेऊ, तोच पॉईंट पुढे नेऊ. समजा एका स्पेसमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड असं आहे. हे काय काढलं मी? मॅग्नेटिक फील्ड आहे. असं क्रॉस का काढलं? ह्याचा अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड सगळं हे, दिस इज मॅग्नेटिक फील्ड. बी वेक्टर आहे सगळं. बी वेक्टर सगळं असं खाली चाललंय, पेजच्या परपेंडिक्युलर चाललंय. बरं, इथे एक चार्ज मी घेतला. चार्ज क्यू आहे हा चार्ज. बरं, त्याला चार्ज क्यूला अशी व्हेलॉसिटी दिली. तर जर मॅग्नेटिक फील्ड नसतं तर चार्ज क्यू असाच गेला असता. बरं, पण आता मला कळतंय की त्याच्यावर फोर्स लागणार आहे. बघितलंय मी फोर्स. बरं, फोर्स डायरेक्शन कशी असेल? व्ही क्रॉस बी ना. व्ही
आणि बी खाली गेलं, व्ही क्रॉस बी असं लागलं डायरेक्शन, वरती लागले डायरेक्शन. ओके, म्हणजे ह्याच्यावर फोर्स कसा लागेल, असा लागेल एफ. ओके, आता याच्यावर क्यूवर असा फोर्स लागला म्हणजे हा या इन्स्टंटला हा फोर्स व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर ठरला ना या इन्स्टंटला, म्हणजे तो चार्ज असा गोल फिरायला पाहिजे. आता प्रत्येक इन्स्टंटला बघा तुम्ही, या इन्स्टंटला तो चार्ज आता क्यू इथं आला, चार्ज क्यू जेव्हा इथं आला तेव्हा या इन्स्टंटला त्याची व्हेलॉसिटी अशीच होते ना, या इन्स्टंटला व्हेलॉसिटी अशीच आहे. ओके, परत आणि बी खालीच आहे ना, बी खालीच आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे खाली आहे, म्हणजे परत व्ही असा, आता व्ही असा आहे, व्ही क्रॉस बी म्हणजे परत फोर्स असा, म्हणजे प्रत्येक इन्स्टंटला फोर्स कसा लागणार, फोर्स तेच तुम्हाला मागे सांगत होतो की हा फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर, म्हणजे हा फोर्स त्याला गोल फिरवणार. डू अंडरस्टँड? मला सांगा असे कुठली मोशन असती ज्या मोशनमध्ये फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनलाच असं होतं ना, बाकी कुठल्याच मोशनमध्ये असं होत नाही की फोर्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी, फक्त सर्क्युलरला होतं. म्हणजे कुठलाही तुम्ही इन्स्टंटला बघा, इथं असं पूर्ण फील्ड आहे, कुठला इन्स्टंटला बघा जेव्हा चार्ज इथं आहे तेव्हा त्याची व्हेलॉसिटी त्या इन्स्टंटची अशी आहे. आता व्ही क्रॉस बी काढा, व्ही क्रॉस बी, बी खाली गेला तर फोर्स खाली आला, म्हणजे फोर्स इज इन दिस डायरेक्शन. कळत आहे? म्हणजे हे सगळे फोर्स तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, हे सगळे फोर्स टुवर्ड सेंटर ऍक्ट होत आहेत. तुम्हाला कळत आहे का हे? म्हणजे ज्या इन्स्टंटला हा चार्ज क्यू इथे आहे त्या इन्स्टंटला त्याची व्हेलॉसिटी अशी आहे ना. ओके, आता बघा व्ही क्रॉस बी, बघा फोर्स परत असंच. कळत आहे का? येस. म्हणजे इन युनिफॉर्म व्हेलॉसिटी सॉरी वेन in uniform magnetic field when V is perpendicular to B, obviously at that time the charge follows circular path. This is a, because you can say because F is always perpendicular to V, काय लिहिता येईल मला, this charge follows a सर्क्युलर पाथ. देअरफॉर हाच तो फोर्स आहे ज्याची व्हॅल्यू किती आहे, क्यू व्ही बी ना. हाच फोर्स काय असणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स. पण मला सेंट्रीपेटल फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर, वेअर आर काय आहे, या चार्जनी गोल फिरलेल्या सर्कलची रेडियस, हे माहिती आहे. अच्छा, आता तुम्ही सर्क्युलर मोशन चॅप्टर शिकलेले आहेत, तेव्हा आता आपण जेईच्या प्रमाणे शिकलो होतो, तर इथं सर्क्युलर मोशन अख्खं सर्क्युलर मोशन इथं आणता येतं. एम व्ही स्क्वेअर बाय आर झालं, पूर्ण मेकॅनिक्स इथं येतं. मग त्याचं हे ॲक्सेलरेशन किती, ऑब्व्हियसली तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 0 असेल ना, चेंज होत नाही, व्हेलॉसिटी चेंज होतीये, मॅग्नेट्यूड ऑफ स्पीड चेंज होत नाही आहे. हे तुम्ही ऑब्झर्व केलं आहे ना. ओके, तर ह्याच्यावरनं मला काय काय काढता येईल. मग आता हा रेडियस किती फॉलो करेल, आर इज इक्वल टू आय कॅन से एम व्ही, यातलं व्ही आणि यातलं एक व्ही कट होईल, एम व्ही बाय क्यू बी. स्टँडर्ड रिझल्ट आहे हा बऱ्याच ठिकाणी. हे काय आहे, रेडियस ऑफ सर्कल. त्यानंतर अजून काय काय काढता येतं, टाईम पिरियड काढता येतो, आणि हे असं पण करता येतं ना, एम व्ही स्क्वेअर बाय आर इज ऑल्सो एम आर ओमेगा स्क्वेअर, असं पण आहे ना. सेंट्रिपेटल फोर्स इज एम आर ओमेगा स्क्वेअर सुद्धा आहे. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगाची व्हॅल्यू आहे मला ओमेगाची व्हॅल्यू इथनं डायरेक्ट काढता येते. किती आहे ओमेगाची व्हॅल्यू, आय कॅन ऑल्सो से ओमेगा इज व्ही बाय आर इतने काढता येते, पण व्ही बाय ने सोपं झालं. आणि आरची व्हॅल्यू ही आहे ना, सबस्टिट्यूट करा आरची व्हॅल्यू ही इथं, म्हणजे काय झालं, क्यू बी बाय एम. मी चेक करतो की चुकलं तर नाही माझं. ओके, रेडियन पर सेकंड ही झाली ओमेगा, म्हणजे किती ओमेगाने फिरेल झालं. ओमेगाचे प्रॉब्लेम्स तिथं आले. त्यानंतर ऑब्व्हियसली सीईटीमध्ये इतकं कॉम्बिनेशन्स खतरनाक नसतात. टाईम पिरियड काढता येईल. टाईम पिरियड कसं आहे, टाईम पिरियड इज 2π बाय ओमेगा. तुम्ही हे चांगलं लिहा, राईट दिस प्रॉपरली बरं का. मी फक्त आता माझ्याकडे जागा कमी आणि पुढच्या पेजवर गेलं तर हे डायग्राम तुम्ही मिस कराल, बघणार नाही तुम्हाला, म्हणून मी एकाच पेजवर सगळं फिट करायचा प्रयत्न करतो. टाईम पिरियड किती येईल ह्याचा, 2π बाय ओमेगा ना, 2π बाय
2πm/qb. ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, इतका टाइम पिरियड येतोय. ओके, त्यानंतर फ्रिक्वेन्सी काढा. फ्रिक्वेन्सी किती आहे? टाइम पिरियडच्या उलटं, म्हणजे qb/2πm. बघा, या एका गोष्टीवरनं, या एका फॉर्म्युलावरनं, कुठे गेला तो, F=qvb, या एका फॉर्म्युलावरनं आणि त्याच्या डायरेक्शनवरनं आपण किती गोष्टी डिराईव्ह केल्या. या गोष्टींवर, या 4-5 फॉर्म्युल्यांवर खचून प्रॉब्लेम काढता येतात. हे सगळे फॉर्म्युले पाठ करायची गरज रिअलिटीमध्ये नाही आहे. पाठ राहिले, पाठ तुमचे करता आले, तुमची कॅपॅसिटी पाठ करायची चांगली असेल, मेमराईज करायची, तर व्हेरी गुड. एस्पेशली गर्ल्स आर गुड ॲट मेमरायझेशन. सो मेमरायझेशन तुम्हाला मदत करेल. आपल्याला रट्टा मारायचं, आपल्याला कन्सेप्ट सोडून रट्टा मारायचं नाही आहे, कन्सेप्ट कळून रट्टा मारायचा आहे. कन्सेप्ट कळायला पाहिजे, कारण लक्षात घ्या, एक्झाममध्ये आपल्याला इतका वेळ नसतो की मी अख्खं फिजिक्स डिराईव्ह करतो, प्रत्येक इक्वेशन डिराईव्ह करून मग सॉल्व्ह करतो. वी डोंट हॅव दॅट मच टाईम. तुम्हाला जर हे असं कुठल्या प्रॉब्लेममध्ये आलं की समजायचा मास दुप्पट केला तर रेडियसचं काय होईल, किंवा मास दुप्पट केला आणि व्हेलॉसिटी हाफ केली, तर तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल रेडीमेड, पटपट लावला आणि सॉल्व्ह आला. नसेल म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे करावं लागेल, मग इथनं हे सबस्टिट्यूट करा, मग त्यात काही सेकंद गेले ना वाया तुमचे. त्यामुळे लक्षात राहिलं इज बेस्ट. आणि लक्षात राहू शकतं. दिस इज नॉट अ डिफिकल्ट थिंग टू डू. हे तुम्ही सगळं छान लिहून घ्या, राईट प्रॉपरली. ओके, आता हा विषय चाललाच आहे म्हणून तुम्हाला एक छोटंसं ॲप्लिकेशन इथं जसं दाखवतो मी. हे ॲप्लिकेशन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण तुम्हाला माहिती असलं तर आउट ऑफ एक इंटरेस्ट पण बघून घ्या. सिलेबसमध्ये ॲसेच नाही आहे हा, पण यू शुड, इफ इट इज पॉसिबल, यू कॅन जस्ट फॉर युअर नॉलेज सेक लिसन टू इट. म्हणजे इफ पॉसिबल टू लिसन नाही, तुम्ही ऐकाच, फक्त हे बघा. ओके, तुम्ही इफ यू लुक ॲट दिस इक्वेशन R=mv/qb, ह्याच्यामध्ये R इथं लिहितो मी mv/qb. हा R जो आहे हा रेडियस आहे ना, या चार्जने ट्रेस केलेली रेडियस, हे मासवर डिपेंड करते. अच्छा, आता याचा यूज कुठं करता येतो बघा. देर इज समथिंग कॉल्ड एज मास स्पेक्ट्रोमेट्री. मास स्पेक्ट्रोमेट्री, व्हेरी नाईस थिंग. मास स्पेक्ट्रोमेट्री तुम्हाला हायर रिसर्चमध्ये वगैरे या गोष्टी लागू शकतात. डिपेंड्स ऑन एरियाज ऑफ रिसर्च वगैरे. मास स्पेक्ट्रोमेट्री काय आहे? समजा मला आयसोटोप्सना सेपरेट करायचं आहे. आता आयसोटोप्सना दे आर व्हेरी सिमिलर टू इच अदर. कार्बनचे आयसोटोप असतील, अजून कुठले एस्पेशली हेवीवाले युरेनियमचे आयसोटोप्स किंवा थोरियम किंवा पोलोनियमचे आयसोटोप्स. हे आयसोटोप्स एकतर हँडल करणं अवघड असतं फिजिकली. दुसरी गोष्ट त्याच्यात लॉस होऊ शकतो, आणि केमिकली पण ते जर सेपरेट करायचा प्रयत्न केला तर केमिकली पण तसं करणं टफ असेल. पण मास स्पेक्ट्रोमेट्री इज द इझिएस्ट वे टू सेपरेट देम. कसं बघा, R इज प्रपोर्शनल टू मास ना. मी काय करतो, मला ज्या आयसोटोपनं सेपरेट करायचं आहे, मी काय करतो, समजा अशी एक हा चेंबर आहे, या चेंबरमध्ये मी असा एक मॅग्नेटिक फील्ड लावतो, असं एक मॅग्नेटिक फील्ड लावतो. बरं, क्रॉस म्हणजे आत जाणारा फील्ड ना. आता मी काय करतो, इथनं मला जे मिक्सचर सेपरेट करायचं आहे, समजा युरेनियम माझ्याकडे भरपूर आहे, त्यातनं मला युरेनियमचे 2-3 आयसोटॉप सेपरेट करायचे. 2 आयसोटॉप समजा फॉर एक्झाम्पल सेपरेट करायचे. मी काय करतो, त्या आयसोटॉपवर सेम चार्ज डिपॉझिट करतो. म्हणजे ते आयसोटॉपवर चार्ज टाकतो आणि त्या चार्जची व्हॅल्यू सेम पाहिजे, प्रत्येक ॲटमवर सेम चार्ज डिपॉझिट होईल याची काळजी घेतो मी. तर काय करतो, असा चार्ज डिपॉझिट केलेला आयसोटोपचं मिक्सचर इथनं मी आत एका सेम व्हेलॉसिटीने आत टाकतो. मग काय होईल, आत गेल्यानंतर ज्याला व्हेलॉसिटी आहे, फोर्स मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणलं की याच्यावर फोर्स लागणार, आणि फोर्स लागला की हा गोल फिरणार. बघा हा गोल फिरेल ना असं, हेच बघा ना, हेच एक्झाम्पल, असा काहीतरी गोल फिरेल. आता गोल जेव्हा फिरायला लागेल हा, तेव्हा त्या प्रत्येकाची रेडियस वेगळी असेल, कारण रेडियस डिपेंड्स ऑन मास. म्हणजे त्यातल्या आयसोटोपमधला जो हेवियर आहे त्याची रेडियस वेगळी आहे त्याच्या फिरायची. जितकं मास जास्त तितकं रेडियस जास्त, ज्याचा मास कमी त्याची रेडियस कमी. म्हणजे आयसोटोपचं मास जर कमी असेल, ज्याचा आयसोटोपचं मास कमी त्याची रेडियस कमी, आणि मास जास्त म्हणजे रेडियस जास्त. मग मी काय करतो, हे मला माहिती असतं, हे कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे माझ्या बॅकग्राऊंडला, आणि कारण मला हे माहिती आहे, बी माहिती आहे, क्यू माहिती आहे, व्ही माहिती आहे, मला मास पण माहिती आहे थेरॉटिकली काय आहे, मला रेडियस माहिती आहे. मी काय करतो, याच रेडियसला इथे एक विंडो ठेवतो, इथे एक विंडो आणि इथे एक विंडो, कलेक्शन विंडो. म्हणजे काय झालं, असं मी सगळं मिक्सचर टाकलं याच्यात आणि असं ते गोल फिरून बाहेर आले आहेत ना.
म्हणजे यातनं एक आयसोटोप बाहेर आला, दुसरा आयसोटोप बाहेर आला. कळतंय? ओके, दिस इज अ व्हेरी ब्रिलियंट टेक्निक. तुम्हाला त्याला स्पर्श करायची गरज नाही. विदाउट टचिंग इट यू कॅन सेपरेट आयसोटोप्स. या टेक्निकला म्हणतात मास स्पेक्ट्रोमेट्री. तुम्ही लिहून घ्या, लिहिलेलं काही वाया जात नाही. यू शुड नो द वर्ड्स. मास स्पेक्ट्रोमेट्री. हे का होऊ शकतं? कारण रेडियस डायरेक्ट इज ओनली डिपेंडंट ऑन एम. बाकी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या तर हे करता येतं. बरं, दिस इज वन थिंग. इथं अजून एक ॲप्लिकेशन आहे जे आपण डिटेलमध्ये शिकणार आहे, ते आपल्या सिलेबसमध्ये पण आहे. त्याला म्हणतात सायक्लोट्रॉन. मी आता काही जास्त बोलत नाही, फक्त आता सध्या काय सांगतोय मी, कारण हे इक्वेशन मी लिहिलेलं आहे म्हणून. टाइम पिरियड बघा, टाइम पिरियडचं इक्वेशन बघा, T = 2πm/cube ना. टाइम पिरियडच्या इक्वेशनमध्ये देर इज नो व्हेलॉसिटी. कळतंय? टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑफ व्हेलॉसिटी. हां, या टेक्निकचा फायदा करून, या अशा फॅक्टचा फायदा करून देर इज अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड ॲज सायक्लोट्रॉन, जे आपण या चॅप्टरचा सगळ्यात शेवटी शिकणार आहे, सायक्लोट्रॉन. तेव्हा मी तुम्हाला हा इक्वेशन परत सांगेल. ठीक आहे, फाईन. हे ॲप्लिकेशन लिहून घ्या. पुढे बघू आपण. ओके, आता याचे आपण सिम्पल फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन्स आहेत, ते तर आर्यंतमध्ये आपण सॉल्व्ह करू. ते तुमचे डाऊट्स असतील तर मी तुम्हाला आय विल हेल्प यू विथ इट. पण थोडेसे टिपिकल प्रॉब्लेम बघू, ज्याच्यामध्ये थोडासा विचार करायची गोष्ट. बघा, असं ही वॉल आहे. हे JEE लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत. मी तुम्हाला फक्त एक दाखवतोय का सॉल्व्ह करून, कारण तुम्हाला एक आयडिया आहे की असं असू शकतं. असं हे सॉल्व्ह करायची पद्धत आहे, आणि ह्याच्यावर बेसिस तुम्ही मग तुमचं थिंकिंग पुढे लावू शकता आणि तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बघा, असं एक वॉल आहे आणि या ठिकाणी नो फील्ड. इथं बी अजिबात नाही आहे. ठीक आहे ना. इथं पण याच्या राईट साईडला बी आहे, आणि हे बी कसं आहे, हे बी डॉट 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 डॉट. डॉट म्हणजे पेजच्या आत जाणार ना, सॉरी, डॉट म्हणजे पेजच्या बाहेर येणार, क्रॉस म्हणजे आत जाणार ना. ओके, असं मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी नाही आहे, मध्ये भिंत आहे, या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी आहे. बरं, मी काय केलं, समजा एक चार्ज आहे क्यू, एक चार्ज आहे क्यू चार्ज आहे, आणि याचं मास पण एम आहे. या पॉईंटचं मास एम आहे, त्याच्यावर चार्ज क्यू डिपॉझिट आहे. आणि या चार्ज क्यूला इथं एक छोटे विंडो आहे या भिंतीमध्ये, त्या भिंतीमधनं त्याला V0 व्हेलॉसिटीनी प्रोजेक्ट केलं, स्ट्रेट थ्रो केलं. हा इन सच अ वे दॅट दिस अँगल इज 30 डिग्री. कळत आहे? ओके, क्वेश्चन आहे, फाइंड टाइम स्पेंट बाय द मास इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. कळत आहे? किती वेळ हा टाइम स्पेंड करेल मॅग्नेटिक फील्डमध्ये. आता हा क्वेश्चन कसा आहे पहिल्यांदा समजून घेऊ. मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, आपल्याला एक माहिती आहे की मला व्ही आणि बी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे. बी असा खालनं वरती येतोय ना, आणि व्ही असा आहे ना, म्हणजे हे दोघं एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत ना दोघं. ओके, म्हणजे याचा अर्थ, आणि युनिफॉर्म आहे, याचा अर्थ हा क्यू विल फॉलो दिस मास विल फॉलो, मास विथ चार्ज क्यू विल फॉलो सर्क्युलर पाथ. दॅट इज फर्स्ट थिंग. ओके, सर्क्युलर पाथ म्हणजे ह्याच्यावर फोर्स कसा लागतो बघा. परत व्ही क्रॉस बी, व्ही वरती बी वरती येणार ना, व्ही क्रॉस बी फोर्स असा लागतोय. कळतंय का? ओके, फोर्स जर असा लागतोय आणि हा फोर्स सेंटरच्या दिशेने असणार ना, म्हणून सेंट्रिपिटल म्हणतो याला. याचाच अर्थ याचा सेंटर इथंच कुठेतरी असणार आहे. ज्या अर्थी हा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स असतो, तर सेंटर इथं कुठेतरी असणार ना. समजा इथं कुठेतरी सेंटर आहे आणि ही रेडियस आर आहे, तर आता ही रेडियस आर जर असेल आणि हा सेंटर असेल, तर ऑब्व्हियसली तो चार्ज असा गोल फिरणार त्या सेंटरच्या भोवती. कॅन यू अंडरस्टँड दिस? कॅन यू अंडरस्टँड? ओके, आता इथं काहीतरी विंडो आहे, समजा इथं काहीतरी विंडो, आणि इथनं तो बाहेर जातोय. म्हणजे जर आपण हे सर्कल अख्खं कंप्लीट केलं तर असं दिसेल. हे बेसिकली हा इथं असं फिरणार नाही, कारण इथं काय फिरणार नाही, इथं तर फिरणारच नाही, कारण इथं मॅग्नेटिक फील्डच नाही आहे ना, त्यामुळे इथं काही फिरणारच नाही. इथं आला तर इथं टँजेन्शियली निघून जाईल तो असं सरळ, इट विल एक्झिट. ओके, मला याचं काही घेणं देणं नाही. क्वेश्चन काय म्हणतोय की त्याला किती वेळ लागेल, टाइम स्पेंट बाय द मास इन मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथपर्यंत यायला त्याला, हे इथं आहे फील्ड, इथनं त्याला इथपर्यंत यायला त्याला किती वेळ लागेल, हा क्वेश्चन आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा, मला सांगा हे कसं करता येईल. हे काही नाही, मेकॅनिक्सचे क्वेश्चन ते सगळे. हा 90 डिग्री अँगल असणार ना. आता हा जर 30 डिग्री दिला आहे, तर हा किती झाला, 60 डिग्री. हा 60 डिग्री म्हणजे हा पण 60, तो 60 म्हणजे मला सांगा एक सिमेट्रीने हा पण अँगल 60 होईल. कळत आहे?
हा 60 हा 60 म्हणजे हा झालं 120. तर हा अँगल किती होईल? हा अँगल किती होईल? हा झाला 240 डिग्री. कळतंय का? 360 मधनं 120 वजा केले, हा झाला 240 डिग्री. ओके, म्हणजे हा पार्टिकल इनी 240 अँगल ट्रेस केलेला आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये. आणि मला माहिती आहे हा जर थिटा असेल तर आपण थिटालाच काय म्हणतो? ओमेगा टी म्हणतो. आठवतोय फेजर डायग्राम्स? फेजर डायग्राममध्ये असे प्रॉब्लेम आपण भरमसाठ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ज्यामध्ये ओमेगा टी, थिटा इज ओमेगा टी घेत होतो आपण. एनिवे, तर त्यांनी हा थिटा माहिती आहे, तो ओमेगा टी असतो. बरं, तो ओमेगा तुम्हाला माहिती आहे, ओमेगाची व्हॅल्यू किती असते? ओमेगाची व्हॅल्यू तर सॉल्व्ह केलेली आहे. ओमेगाची व्हॅल्यू आहे QB/m. QB/m असते ना ओमेगाची व्हॅल्यू. ओके, म्हणजे मला काय मिळेल इथं? 240 डिग्री, पण डिग्रीमध्ये चालत नाही, मला रेडियन पाहिजे. म्हणजे 240 इंटू π/180. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. ओमेगा काय आहे? QB/m इंटू टी. मला टी तरी पाहिजे, त्याने टीच विचारलंय काढायला. ओके, हे काय झालं? 6 केलं असतं हे. ओके, बाय. दिस इज 4π/3 ना, म्हणजे टीची व्हॅल्यू काय आली? 4πm/3 QB. आन्सर. सेकंड्स. कळलं? दिस सीटेच्या दृष्टीने हा दिस इज व्हेरी टफ प्रॉब्लेम. हा फार टफ प्रॉब्लेम आहे. मला सांगा काय टफ आहे तुम्हाला? हे मेकॅनिक्स आहे साधं, ओमेगा टी. कळतंय? हां, पण असा विचार करता आला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला एक छोटा प्रॉब्लेम देतो, सिमिलर प्रॉब्लेम देतो तुम्हाला, हे कळलंय का नाही टेस्ट करण्यासाठी बघा म्हणून. बघा, हे असा सिमिलर प्रॉब्लेम घ्या. फक्त काय करा, अशी ती वॉल आहे, इथं नो फील्ड, आणि या ठिकाणी आता असा फील्ड घ्या. मला बघू द्या तुम्हाला डायरेक्शन आणि सर्क्युलर पाथ काढता येतो का बघूयात. असा बी आहे, आणि या इथल्या एका विंडोवरनं इथं चार्ज क्यू मास एम मी असा प्रोजेक्ट केला इन सच अ वे. हा अँगल 30 डिग्री आहे. सेम V0 वेलोसिटीने प्रोजेक्ट केला. ओके, क्वेश्चन सेम. क्वेश्चन है फाइंड टाइम स्पेंट बाय द चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड हे आहे आज जाणार. डू इट. टेल मी सोल्युशन. टाइम सांगा मला, किती वेळ लागेल.